नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या पॉलिटिकल सायन्सच्या NCERTतील तिसरं प्रकरण डेमोक्रेसी अँड डायव्हर्सिटी या प्रकरणाची चर्चा आज आपण करणार आहोत. नेहमीप्रमाणे जर आपण पाहिलं तर याचे इंट्रोडक्शन आणि 3 भाग आपल्याला दिसतात. पहिला भाग इंट्रोडक्शनचा की ज्याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये काय सांगितलंय ते दिलेलं असतं. त्यानंतर त्या चॅप्टरचे मुद्दे. डेमोक्रेसी अँड डायव्हर्सिटी नावच आपल्याला सांगतोय लोकशाही आणि विविधता. लोकशाही आणि विविधता की पॉवर शेअरिंगच्या चॅप्टरपासून आपण बघतो आहोत की हाऊ टू डील विथ द डायव्हर्सिटी. हाऊ टू डील विथ द डायव्हर्सिटी. पॉवर शेअरिंग हा एक त्याचा मार्ग आहे. परंतु पॉवर शेअरिंग जरी असलं तरी देखील डेमोक्रेसीमध्ये समाजात असलेली जी काही विविधता आहे त्याच्यात कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष बघायला मिळतात. बऱ्याचदा संघर्ष आणि त्यातून येणारा सोशल टेन्शन, सामाजिक तणाव हा हिंसेकडे सुद्धा जातो आणि त्याच्यातून देशांतर्गत परिस्थिती जी आहे ती चिघळली जाऊ शकते. याच्यावरतीच सगळी चर्चा आहे की मग याला पॉलिटिक्स कसं डील करतं, सोशल डिफरन्सेस म्हणजे नेमकं काय, सोशल डिव्हिजन म्हणजे नेमकं काय, अशा वेगवेगळ्या टर्म्स या चॅप्टरमध्ये वापरलेल्या आहेत. त्याची चर्चा आपण वन बाय वन करणार आहोत. इथे या चॅप्टरमधली महत्त्वाची जेवढी वाक्य आहेत ती सगळी वाक्य मी नोटमध्ये दिलेली आहेत. नेहमीप्रमाणे या चॅप्टरची नोट देखील सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. ती तुमच्या हातात आत्ता असेल अशी मी अपेक्षा करतो. काय म्हटलं इंट्रोडक्शनमध्ये? डायव्हर्सिटी. मग डायव्हर्सिटी किती वेगवेगळ्या प्रकारची असते तर फिजिकल ॲपिअरन्स, तुमचं दिसणं, क्लास, वर्ग म्हणजे तुम्ही गरीब आहात, मध्यमवर्गीय आहात की श्रीमंत आहात, रिलिजन तुमचा धर्म, त्यानंतर तुमचं जेंडर, तुम्ही पुरुष आहात, स्त्री आहात, ट्रान्सजेंडर आहात, LGBTQ+ जे काही समुदाय आत्ता आपण मानतो ते आहात, कास्ट आहे, जाती आहे, ट्राईब आहे, तुम्ही कोणत्या प्रकारच्या समूहाचे आहात, अशा वेगवेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी किंवा विविधता एखाद्या राष्ट्रामध्ये असते. किंबहुना जगामधलं कुठलंही राष्ट्र हे 100% होमोजिनियस नाही. 100% होमोजिनियस म्हणजे काय की संबंध देशातल्या सगळी लोकसंख्या जी काही आहे ती एकच भाषा बोलते, ती एकाच रंगाची आहे, ती एकाच वर्णाची आहे, ती एकाच धर्माला मानते, तिच्या सगळ्या ॲस्पिरेशन ज्या आहेत त्या एकच आहेत. असा होमोजिनियस समाज जो आहे हा जगातल्या कुठल्याही देशामध्ये आपल्याला तसाच्या तसा बघायला मिळत नाही. थोड्याफार का प्रमाणात होईना काही ना काही डायव्हर्सिटी ही प्रत्येक राष्ट्रामध्ये कमी अधिक फरकाने असते. भारतासारख्या महाकाय देशामध्ये ती डायव्हर्सिटी जास्त असेल, परंतु आपण याच्या आधी बेल्जियमचं उदाहरण पाहिलं, श्रीलंकेचं उदाहरण पाहिलं, इतर अनेक देशांची उदाहरणं पाहिली तर तिथे मोठ्या प्रमाणावरती असेल, काही ठिकाणी ती कमी प्रमाणावर असेल, पण डायव्हर्सिटी ही असतेच असते. हाऊ डेमोक्रेसी रिस्पॉन्ड्स टू डिफरन्सेस. मग ही जी काही यांच्यामधली विविधता आहे किंवा डिव्हिजन आहे, त्यांच्यातली जी विभागणी आहे किंवा असमानता, इनइक्वॅलिटी आहे, तो या चॅप्टरला त्याची सगळी चर्चा जी आहे या चॅप्टरमध्ये केली. मग पहिला भाग जो त्यांनी दिला आहे, स्टोरी फ्रॉम मेक्सिको ऑलिम्पिक्स 1968. 1968ला मेक्सिको इथं झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये घडलेली एक घटना त्यांनी दिलेली आहे. आत्तासुद्धा पॅरिसला ऑलिम्पिक चालू आहेत बघा. पॅरिसला आत्ता ऑलिम्पिक्स गेम चालू आहेत. तर 1968ला झालेल्या मेक्सिको इथे झालेल्या ऑलिम्पिक्सची एक घटना त्यांनी दिली. काय घटना आहे की आता इथं मेक्सिकोचा नकाशा जगाच्या नकाशामध्ये USAच्या खाली असणारा मेक्सिको नोटमध्ये मी दिलेला आहे आणि ती जी घटना आहे त्याचा एक फोटोग्राफ जो आहे इंटरनेटवरून घेतलेला तोही इथं टाकलेला आहे. काय आहे तिथं की अमेरिकेचे असलेले आफ्रिकन अमेरिकन म्हणजे कोण, ती ग्लोसरी तिथं दिली आहे. तेही नोटचं जे काही स्नॅपशॉट आहे तो मी तिथे नोटमध्ये टाकला आहे की आफ्रो अमेरिकन, ब्लॅक अमेरिकन और ब्लॅक्स are the terms used to refer mainly to the descendants of Africans who were brought into America as slaves between 17th century and early 19th century. 17वे शतक ते 19व्या शतकाचा पूर्वार्ध या कालखंडामध्ये आफ्रिकेतून अमेरिकेमध्ये आणले गेलेले जे काळे लोक आहेत किंवा जे काळे स्लेव्ज आहेत, गुलाम आहेत, ते ज्या वंशाचे आहेत त्याला साधारणतः आफ्रिकन अमेरिकन्स असं म्हटलं जातं. आणि या वंशातनं आलेले जे काही लोक आहेत ते मेक्सिकोच्या त्या 1968च्या ऑलिम्पिक्समध्ये 200 मीटर रेस जे आहे, ॲथलीट्स जे काही आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही पदकं मिळालेली आहेत आणि त्यामध्ये गोल्डनसुद्धा आहे, गोल्ड पण आहे,
ब्रॉन्झ पण आहे आणि सिल्वर जे काही आहे ते मला वाटतं ऑस्ट्रेलियन प्लेअरला मिळालं आहे. तर ज्या वेळेला त्यांना पदक दिलं जात होतं तर तिथे ते 1 2 3 असे उभे राहतात बघा. तर तिथे हे जे अमेरिकेचे खेळाडू आहेत, जे आफ्रो अमेरिकन्स आहेत, त्यांनी तिथे असं एक हाताची मूठ वर करून ब्लॅक जे काही आहे सगळी चळवळ किंवा ज्याला आपण म्हणतो द ब्लॅक पॉवर, या चळवळीच्या अनुषंगानं एक तिथे इंडिकेशन दिलं, एक पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी केली की अशा अशा पद्धतीने अमेरिकेमध्ये आफ्रो अमेरिकन वंशाच्या लोकांबरोबर भेदभाव होतो, डिस्क्रिमिनेशन होतं. आणि त्याच्या अगेन्स्ट जी चळवळ आहे सिव्हिल राईट्स मुवमेंट्स इन USA 1954 ते 1968 मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या लिडरशिप खाली लढली गेलेली ती चळवळ, त्याचाही उल्लेख NCERTत आहे. ब्लॅक पॉवर ही एक थोडीशी व्हायलन्सलाही स्वीकारणारी चळवळ आहे, त्याचाही उल्लेख आहे. तर त्या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला रिप्रेझेंट करणारं जेस्चर जे आहे त्यांनी ते पदक स्वीकारताना तिथे केलं. त्याच्यावरून जगाचं लक्ष जे काही आहे ते अमेरिकेतल्या या भेदभावाकडे वेधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अर्थात या दोघांवरही कारवाई झाली. ऑलिम्पिक त्या संघटनेनं त्यांची पदकं परत काढून घेतली. इवन ऑस्ट्रेलियन खेळाडू ज्यांनी ह्युमन राईट्सचं तिथे एक प्रकारचं इंडिकेशन, एक चिन्ह जे काही आहे ते तिथे फडकवलं यांना साथ म्हणून, त्याही खेळाडूला पुढे ऑलिम्पिक खेळण्याकरता त्यांच्या देशानं नाकारलं. सो त्यांनी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर, एका खेळाच्या प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीने पॉलिटिकल स्टेटमेंट केलं जेणेकरून जगाचं लक्ष अमेरिकेतल्या त्या काय म्हणूया डिस्क्रिमिनेशनकडे, भेदभावाकडे लक्ष वेधलं गेलं. ही अमेरिकेतली एक परिस्थिती आणि तिथल्या वांशिक भेदभावाबद्दलचं कथन करणारी ती गोष्ट, हे त्यांनी पहिल्या याच्यामध्ये मांडलं आहे. सेकंड, अर्थात आपल्याला त्यांची नावं पाठ करण्याची गरज नाही, ऑस्ट्रेलियन खेळाडूचं नाव पाठ करण्याची गरज नाही, त्यांच्या क्रीडा प्रकाराचं नाव पाठ करण्याची गरज नाही. एक घटना म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे की वांशिक भेदभावाचं कशा प्रकारचं पॉलिटिकल स्टेटमेंट विश्वव्यापी अशा ऑलिम्पिक्स गेम्समध्ये इथल्या आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या लोकांनी केलं. मग याच्यावरून तुम्हाला डायव्हर्सिटी, डिफरन्स, डिव्हिजन्स याचा अंदाज येतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे डिफरन्सेस, सिमिलॅरिटीज अँड डिव्हिजन्स. डिफरन्सेस वेगळेपण, सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा, आणि डिव्हिजन्स आणि त्याच्यानुसार विभागणी. काय काय म्हटलं याच्यामध्ये साधारणतः 2 मुद्दे केलेले आहेत. ओरिजिन्स ऑफ सोशल डिफरन्सेस, सामाजिक वेगळेपण जे आहे त्याची मुळं काय आहेत, आणि ओव्हरलॅपिंग अँड क्रॉस कटिंग डिफरन्सेस. तर ह्या डिफरन्सेसचं नेमकं काय प्रकारचं वर्गीकरण किंवा काय स्थान समाजामध्ये असतं, हा दुसरा भाग. 1 बाय 1 आपण त्याची चर्चा करूया. सोशल डायव्हर्सिटीज कॅन टेक डिफरंट फॉर्म्स इन डिफरंट सोसायटीज. महत्त्वाचं वाक्य काय? सोशल डायव्हर्सिटीज, सामाजिक वैविध्य किंवा विविधता, कॅन टेक डिफरंट फॉर्म्स इन डिफरंट सोसायटीज. वेगवेगळ्या समाजांमध्ये असणारी सामाजिक विविधता ही वेगवेगळ्या प्रकारची असते. जसं भारतामध्ये जर आपण म्हटलं तर जाती हा एक मोठा घटक इथे दिसून येतो. अमेरिकेसारख्या देशामध्ये वंश, आफ्रो अमेरिकन आहात का किंवा मग तुम्ही गोरे अमेरिकन आहात का, या प्रकारचं काहीतरी भेदभाव दिसतं. दक्षिण आफ्रिकेची केस आपण बघितली की काळे आणि पुन्हा गोरे यांच्यामध्ये काही ना काही दिसतं. श्रीलंकेच्या बाबतीत आपण बघितलं की तमिळ स्पीकिंग आणि सिंहाला स्पीकिंग आपण बघितलं. बेल्जियमचं उदाहरण घेतलं तिथे आपण फ्रेंच स्पीकिंग, डच स्पीकिंग, जर्मन स्पीकिंग अशा प्रकारची विविधता बघितली. तर सोसायटीज टू सोसायटी, समाज टू समाज जे काही आहे हे या देशांमध्ये परिस्थिती जी काही आहे, विविधता असतेच, परंतु समाज टू समाज त्याचा फॉर्म बदलतो. भारतासारख्या देशामध्ये जाती आहे, लिंग आहे किंवा इतर काही वंश आहे, अशा प्रकारे भाषिक विविधता आहे. अशी विविधता आपल्याला मिळेल, इतर ठिकाणी ती दुसऱ्या प्रकारची असेल. मग आता पहिला मुद्दा, ओरिजिन्स ऑफ सोशल डिफरन्सेस. मग हे जे सोशल डिफरन्सेस असतात याचं ओरिजिन काय असतं, मूळ काय असतं? तर कॉमन सेन्सने आपल्याला सांगता येतं बर्थ, जन्म. मग तुम्ही काळे आहात, गोरे आहात, या जातीत जन्मलेले आहात, या वंशात जन्मलेले आहात, म्हणून आपण त्या वंशाची किंवा त्या कम्युनिटीचे होत असतो. म्हणजे पहिलं ओरिजिन जर आपल्याला काढायचं अगदी बायोलॉजिकल लेवलवरचं, तर काय आपण म्हणतो ॲक्सिडेंट ऑफ बर्थ. जन्मानं आपल्याला जी जात मिळते त्याचा कोणत्याही प्रकारे एका अर्थानं त्या अस्मितेला गोंजारण्याचं कारण नाही आहे किंवा कोणत्याही अर्थाने कमीपणा वाटून घेण्याचं कारण नाही आहे. कारण जाती मिळायला तुम्हाला काही कर्तृत्वाची गरज नसते. विशिष्ट धर्मात जन्म व्हायला तुम्हाला कर्तृत्व करावं लागत नाही. विशिष्ट वंशात जन्म घ्यायला तुम्हाला कुठले प्रयत्न करावे लागत नाही. ती जन्मसिद्ध गोष्ट आहे. ती ॲक्सिडेंट ऑफ बर्थ त्या प्रकारच्या एका ॲक्सिडेंटनीच झालेली गोष्ट आहे, अपघातानं झालेली गोष्ट आहे. त्याच्यामुळं त्याच्या संदर्भानं हे डिफरन्सेस तयार होतात अनेक. ते कुठले आहेत ते? ॲन ॲक्सिडेंट ऑफ बर्थ दॅट इज कम्युनिटी, रेस, कास्ट एटसेट्रा.
अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला चिकटवल्या जातात त्या आपल्या जन्मामुळे चिकटवल्या जातात. त्याच्यात आपलं असं कर्तृत्व किंवा आपलं असं कर्तबगारी कॉन्ट्रीब्युशन काही नसतं. बट ऑल आर नॉट बेस्ड ऑन ॲक्सिडेंट ऑफ बर्थ. परंतु सगळे जे डिफरन्सेस आहेत समाजामधले, सगळी जी विविधता आहे, ही काही सगळे जे डिफरन्सेस हे बर्थमुळं होतात का? नाही. काही अशा गोष्टी असतात ज्या तुमच्या कर्मानं, तुमच्या बुद्धीनं, तुम्ही स्वीकारलेल्या पर्यायातनं, चॉईसेसमधनं तुम्हाला मिळत असतात. त्यातलं एक कुठलं आहे? उदाहरणार्थ एखादी व्यक्ती नास्तिक आहे, एथिस्ट आहे. ग्रुप बेस्ड ऑन चॉईसेस, म्हणजे असे काही ग्रुप्स तयार होतात जे तुमच्या चॉईसेसवरही असतात. मग थोडक्यात समरी म्हणून आपल्याला काय म्हणता येतं की बहुसंख्याक सोशल डिफरन्सेस हे ॲक्सिडेंट ऑफ बर्थमुळे निर्माण होतात. उदाहरणार्थ जाती, उदाहरणार्थ धर्म, उदाहरणार्थ वंश, उदाहरणार्थ इतर अशा गोष्टी. आणि काही जे सोशल ग्रुप्स आहेत हे तुमच्या वैचारिक चॉईसेसमुळं निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ आस्तिक आणि नास्तिक असणं. लक्षात येतं आहे? मग आता पुढे काय म्हटलं आहे? मग काही महत्त्वाची वाक्य येतात या मुद्द्याला धरून. एव्हरी सोशल डिफरन्स, प्रत्येक समाजामधला असणारा हे जे काही वेगळेपण आहे, डिफरन्स जो आहे, डज नॉट लीड टू सोशल डिव्हिजन. महत्त्वाचं वाक्य आहे. एव्हरी सोशल डिफरन्स डज नॉट लीड टू सोशल डिव्हिजन. प्रत्येक समाजामध्ये किंवा समाज घटकामध्ये असणारा फरक, टू बी स्पेसिफाईक जर बोलायचं असलं, फरक हा सामाजिक विभागणीला जन्म देणारा नसतो. डिव्हिजन त्यानं झालंच पाहिजे असं नाही. डिफरन्स असू शकतात, त्याचे कप्पे झालेच पाहिजे असं नाही, किंवा त्यांच्यामध्ये तणाव घडलाच पाहिजे असं नाही. इट इज फेअरली कॉमन फॉर पीपल, इट इज फेअरली कॉमन फॉर पीपल बिलॉंगिंग टू द सेम रिलिजन. असं घडूच शकतं की लोक एकाच धर्माचा भाग आहेत, टू फील दॅट दे डू नॉट बिलॉंग टू द सेम कम्युनिटी बिकॉज देअर कास्ट ऑर सेक्ट इज व्हेरी डिफरंट. आपलं भारताचं उदाहरण घेतलं तर आपण जर समजा म्हटलं की बहुसंख्याक लोक हिंदू आहेत, मग ते सगळेजण एकत्रच नांदतात का? आपल्याकडे जर आपण म्हटलं की आपण हिंदू आहोत, एक मोठी कम्युनिटी आहे, एका अम्ब्रेलाखाली आपण आपल्याला जर बघतो बहुसंख्याक भारतातले, तर मग ते सगळेजण एकाच आयडेंटिटीला घेऊन एकत्र एकोप्याने नांदतात का? इट इज फेअरली कॉमन. असं नक्कीच घडतं की त्याच्या आतमध्ये पण काय असू शकतं? दे डू नॉट बिलॉंग टू द सेम कम्युनिटी. का? कारण आपल्यामध्ये जातींची उतरंड आहे, है ना? चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे, जातींची उतरंड आहे, हायरार्की आहे. कोणीतरी वर मानलं गेलं, कोणीतरी खाली मानलं गेलं, कोणीतरी मध्यम मानलं गेलं, कोणीतरी कनिष्ठ मानलं गेलेलं आहे. पुन्हा नुसत्या जातींच्याच बेसिसवर नव्हे, तर एकाच धर्माच्या आतमध्ये सुद्धा वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळे सेक्ट आहेत. कोणी स्वतःला या पंथाचा मानतं, कोणी स्वतःला त्या पंथाचं मानतं, कोणी ह्या एखाद्या बुवांच्या पंथाचं असतं, कोणी दुसऱ्या बुवांच्या पंथाचं असतं, कोणी एका ईश्वराच्या पंथाचं असतं, कोणी दुसऱ्या ईश्वराच्या पंथाचं असतं. म्हणजे विदिन वन कम्युनिटी सुद्धा लोक स्वतःला एकच असं मानत नाहीत, किंवा असं जास्त चान्स आहेत की ते वेगवेगळेच स्वतःला मानत असतात. रिच अँड पुअर फ्रॉम सेम कम्युनिटी नॉट क्लोज टू अदर. आणखी एक महत्त्वाचं, आणि हे तर एका धर्माचं सुद्धा नाही, एकाच जातीचं जर आपण उदाहरण घेतलं भारताच्या संदर्भात, की एखादी जात जर उच्च जात असेल, साध्या शब्दात जर आपण पाहिलं की उच्च जात असेल, त्या उच्च जातीतले श्रीमंत आणि त्याच उच्च जातीतले गरीब हे एकमेकांपासून वेगवेगळे असतात. ते काय क्लोज स्वतःला मानत नाहीत. म्हणजे जातीच्या उतरंडीमध्ये उच्च जात, मध्यम जात, कनिष्ठ जात असं असेल, तर उच्च जातीच्या सेगमेंटमध्ये कदाचित ते एकमेकांना कमी जास्त मानतात, पण एकाच जातीमध्ये पुन्हा पुअर अँड रिच असं असतं, ते काही क्लोज नसतात. सो असे अनेक सोशल डिफरन्सेस एकाच वेळेला नांदत असतात. पुढचं वाक्य येतं, वी ऑल हॅव मोर दॅन वन आयडेंटिटी. आपल्या प्रत्येकाला एकापेक्षा अधिक प्रकारची ओळख, आणि ओळखीचा आणि समानार्थी शब्द म्हणजे अस्मिता असते. अँड कॅन बिलॉंग टू मोर दॅन वन सोशल ग्रुप. आणि त्याचबरोबर मी आणखी एकापेक्षा अधिक सोशल ग्रुपचा सदस्य असू शकतो. वी हॅव डिफरंट आयडेंटिटीज इन डिफरंट कॉन्टेक्स्ट. वेगवेगळ्या संदर्भामध्ये व्यक्तीची वेगवेगळी आयडेंटिटी असू शकते. म्हणजेच काय, याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर असं देता येईल का आपल्याला
की समजा मी प्रांतांच्या भाषेत बोललो, प्रांतांच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोललो, तर मी कोण होतो? महाराष्ट्रीयन होतो. ही एक माझी आयडेंटिटी झाली. करेक्ट आहे, मी महाराष्ट्रीयन होईल. मी भाषिक आयडेंटिटीच्या आधारावर बोललो तर मी मराठी भाषा बोलणार आहे. करेक्ट आहे, म्हणजे अखिल भारतीय पातळीवर मी कोण आहे? महाराष्ट्रीयन आहे. भाषिक आयडेंटिटीच्या पातळीवर माझी ओळख कोण आहे? मी मराठी आहे. करेक्ट आहे. जातीय संदर्भात मी काहीतरी XYZ जातीचा आहे असं मी म्हणेन. धर्माच्या संदर्भात मी काहीतरी XYZ धर्माचा आहे असं मी म्हणेन. गरीब श्रीमंत मिडल क्लासच्या याच्यावरती इन्कम टॅक्सच्या झोनमध्ये जायचं असल्यावर मी एका विशिष्ट झोनचा होतो. म्हणजे एकच व्यक्ती एकापेक्षा अधिक आयडेंटिटीची असू शकते. कुठल्या एखाद्या धर्माला मानायचं असेल, एखाद्या पंथाला मानायचं असेल तर ती माझी आयडेंटिटी असेल. म्हणजे एक मनुष्य एकापेक्षा अधिक आयडेंटिटी घेतो वेगवेगळ्या संदर्भामध्ये. लक्षात येतंय? आणि पुढचा मुद्दा ओव्हरलॅपिंग अँड क्रॉस कटिंग डिफरन्सेस. हे झालं आपण ओरिजिन ऑफ सोशल डिफरन्सेसच्या बाबतीतली चर्चा, की कसं ओरिजिन होतं. बर्थनी होतं, स्वतःच्या चॉईसेसनी होतं. माणसाला एकापेक्षा जास्त आयडेंटिटी असतात, त्या आयडेंटिटी मागे वेगवेगळे संदर्भसुद्धा असतात. डिफरन्सेस, सिमिलॅरिटीज अँड डिव्हिजन्स याच्यातला पुढचा मुद्दा येतो ओव्हरलॅपिंग अँड क्रॉस कटिंग डिफरन्सेस. आता ह्या दोन्ही टर्म्स आहेत, या व्यवस्थित आपण समजावून घेऊया. नोटमध्ये ते दिलेलं आहे. ओव्हरलॅपिंग अँड क्रॉस कटिंग डिफरन्सेस. ओव्हरलॅपिंग अँड क्रॉस कटिंग काय म्हटलं इथे बघा. आता सोशल डिव्हिजन टेक्स प्लेस व्हेन सम सोशल डिफरन्स ओव्हरलॅप्स विथ अदर डिफरन्सेस. महत्त्वाचं वाक्य आहे. सोशल डिव्हिजन टेक्स प्लेस, सामाजिक विभागणी केव्हा जन्म घेते? व्हेन, जेव्हा सम सोशल डिफरन्स ओव्हरलॅप विथ अदर डिफरन्सेस. सम सोशल डिफरन्स ओव्हरलॅप्स विथ अदर डिफरन्स. सोशल डिव्हिजन कधी तयार होतो? म्हणजे डिव्हिजन, सोशल डिव्हिजन कधी तयार होतो? डिफरन्स असेल. डिफरन्स आणि डिव्हिजन हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. डिफरन्स आणि डिव्हिजन. डिफरन्स असला म्हणजे सोशल डिव्हिजन असतंच असं नाही. डिफरन्स असला म्हणजे विभागणी असतेच अशी नाही. ज्या वेळेला हा डिफरन्स इतर डिफरन्स बरोबर ओव्हरलॅप होतो, इतर डिफरन्स बरोबर ओव्हरलॅप होतो, त्याच वेळेला तो डिफरन्स जो आहे तो डिव्हिजन म्हणून ओळखला जातो. उदाहरणार्थ भारताच्या संदर्भात जर याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादी उच्च जाती आहे, ठीक आहे, एखादी कनिष्ठ जाती आहे, हा एक डिफरन्स तुमचा झाला. किंवा असं धरा एखादा एक्स नावाचा धार्मिक पंथ आहे आणि एखादा वाय नावाचा धार्मिक पंथ आहे, हा एक डिफरन्स तुमचा झाला. पण असं जर असेल, उच्च जाती किंवा कनिष्ठ जाती असं म्हणण्यापेक्षा एक्स नावाची जात आपण म्हणूया आणि वाय नावाची जात आपण म्हणूया. एक्स जाती आहे आणि एक वाय जाती आहे, वाय जात आहे. या एक्स जातीचे लोक जर कायम श्रीमंतच असले, की या जातीमुळे ते श्रीमंतच असले, आणि या वाय जातीचे लोक किंवा वाय कास्टचे लोक हे कायम गरीबच असले, म्हणजेच इथे काय झालं, जातींमधला हा जो डिफरन्स आहे एक्स आणि वाय, एक्स आणि वाय जातींमधला जो डिफरन्स आहे तो ओव्हरलॅप होतोय इतर प्रकारच्या सोशल डिफरन्सेस बरोबर. म्हणजे एक्स जातीचं असलं की तुम्ही आपसुक श्रीमंत होता, वाय जातीचे असले की तुमच्यावरती सामाजिक परिस्थिती अशी आहे की तुम्ही गरीबच राहता. म्हणजे एक प्रकारचा सोशल डिफरन्स हा दुसऱ्या प्रकारच्या सोशल डिफरन्स म्हणजे श्रीमंती आणि गरिबीला ओव्हरलॅप झाला. अशा वेळेला काय होतं, त्या समाजामध्ये सामाजिक डिव्हिजन तयार होतं, की एका प्रकारच्या सोशल डिफरन्सेसमुळे दुसऱ्या प्रकारचं सोशल डिफरन्स ओव्हरलॅप होतंय. एक्स जातीचा असला की माणसाकडे सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा असते. वाय जातीचा असला की माणसाला माणूस पण नाकारलं जातं. ह्या जाती कोणत्या आहेत हे आपल्याला माहिती आहे, त्यांचं नाव घेण्याची आपल्याला गरज नाही. सिव्हिल सर्व्हिसेसचा टीचर म्हणून त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यासक म्हणून आपण कार्यकर्त्याची भाषा बोलत नाही, परंतु आपल्याला सोशल सायन्सेसमध्ये काय म्हणायचं असतं ते आपण काही न म्हणता म्हणून जातो,
की एक्स जातीचं तुम्ही असाल तर तुम्हाला सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, मान, सन्मान असं समाजामध्ये दिलं जातं, आणि वाय जातीचे तुम्ही असाल तर तुम्हाला माणूसपणही नाकारलं जातं. आणि मग हे जे सोशल डिफरन्सेस जातीमुळे तयार होणार आहे ते ओव्हरलॅप होतं गरिबी श्रीमंतीमध्ये, ओव्हरलॅप होतं सामाजिक स्टेटसमध्ये, ओव्हरलॅप होतं संधीच्या असमानतेमध्ये. मग अशा केसेसमुळे त्या जातींमध्ये असणारं जे डिफरन्स आहे ते काय होतं, ओव्हरलॅप होऊन त्याच्यातनं डिव्हिजन तयार होतं. म्हणून ते वाक्य आलंय, सोशल डिव्हिजन टेक्स प्लेस वेन सम सोशल डिफरन्स ओव्हरलॅप्स विथ अनदर डिफरन्सेस और अदर डिफरन्सेस. The difference between the blacks and whites becomes a social division in the US. US मध्ये काळे आणि गोरे हे का झालं, तर तानामध्ये त्याचं परिवर्तन का झालं, बिकॉज द ब्लॅक्स टेंड टू बी पुअर. काळे हे कायम गरीब राहिले, होमलेस राहिले अँड डिस्क्रिमिनेटेड, आणि कायम त्यांच्याबरोबर भेदभाव होत राहिला. जसं जातीच्या बाबतीत भारतातलं आपण उदाहरण देतो. इन आवर कंट्री दलित्स टेंड टू बी पुअर अँड लँडलेस. हे NCERTतलं वाक्य आहे. हे NCERTतलं वाक्य मी जशाला तसे घेतलंय. इन आवर कंट्री दलित्स टेंड टू बी पुअर अँड लँडलेस, दे ऑफ्टन फेस डिस्क्रिमिनेशन अँड इनजस्टिस. त्यांच्यासोबत कायम भेदभाव इतिहासामध्ये झाला आहे आणि अन्याय त्यांच्यासोबत झालेला आहे. म्हणजे एक जातीचं असणारा डिफरन्स ओव्हरलॅप होऊन गरीब श्रीमंतीकडे गेला आणि त्याच्यातनं सोशल डिव्हिजन तयार झालंय. सिच्युएशन्स ऑफ दिस काइंड प्रोड्यूस सोशल डिव्हिजन्स. वेन वन काइंड ऑफ सोशल डिफरन्स बिकम मोर इम्पॉर्टंट, one kind of social difference become more important than the other and people start feeling that they belong to different communities. आणि याच्यातून सामाजिक ताण जो आहे तो तयार होतो. आता हे झालं सोशल डिफरन्सेस ओव्हरलॅप झाल्यामुळे इतर सोशल डिफरन्सेसकडे. दुसरं आहे सोशल डिफरन्सेस हे क्रॉस कटिंग डिफरन्सेस आहेत. क्रॉस कटिंग असणारे डिफरन्सेस, याचा अर्थ काय, इफ सोशल डिफरन्सेस क्रॉस कट वन अनदर. क्रॉस कट म्हणजे काय की ते एकमेकांमध्ये असे मिक्स आहेत. इट इज डिफिकल्ट टू पिट वन ग्रुप ऑफ पीपल अगेन्स्ट द अदर. तर अशा वेळेला त्यांच्यामध्ये डिव्हिजन निर्माण होणं अवघड आहे किंवा ते एकमेकांच्या विरोधात उभं राहणं अवघड आहे. इट मीन्स दॅट ग्रुप्स दॅट शेअर कॉमन इंटरेस्ट ऑन वन इश्यू आर लाईकली टू बी डिफरंट साइड्स ऑन डिफरंट इश्यू. म्हणजेच आता याचं एक उदाहरण त्यांनी काय दिलंय, एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे नेदरलँड नावाच्या देशाचं. इथे मी खाली नेदरलँडचा मुद्दा आधी वाचतो. माझ्या लेक्चरला धरून तुम्ही चला, नोटमध्ये कदाचित थोडंसं वरखाली या चॅप्टरच्या बाबतीत होऊ शकतं. नेदरलँडचं उदाहरण काय दिलंय, क्लास अँड रिलिजन टेंड टू कट अक्रॉस इच अदर. म्हणजे कसं की नेदरलँडमध्ये त्यांनी म्हटलंय की ख्रिश्चन आहेत, ख्रिश्चनचे दोन इथे त्याचे दोन प्रकार आहेत, एक कॅथोलिक आहेत, दुसरे प्रोटेस्टंट आहेत. एक कॅथोलिक आहेत, दुसरे प्रोटेस्टंट आहेत, आणि या दोन्हीमध्ये रिच आणि पुअर दोन्ही लोक आहेत. म्हणजे रिच कॅथोलिक पण आहेत, रिच प्रोटेस्टंट पण आहेत, पुअर कॅथोलिक पण आहेत, पुअर प्रोटेस्टंट पण आहेत. म्हणजे इथे जो असणारा जो सोशल डिफरन्स आहे धर्माच्या किंवा पंथाच्या बाबतीतला, तो गरिबी श्रीमंतीला ओव्हरलॅप करत नाहीये, तो क्रॉसकट करतोय. क्रॉस कटिंगचा अर्थ समजून घ्या. म्हणजे समजा भारतामध्ये एक्स जाती आणि वाय जाती आहे, एक्स जाती आणि वाय जाती आहे. एक्स हे कायम गरीब असतील किंवा श्रीमंत असतील आणि वाय हे कायम गरीब असेल, तर ते काय झालं, जातीचं, जात नावाच्या सोशल डिफरन्सेसचं ओव्हरलॅपिंग झालं श्रीमंती आणि गरिबीची. पण जर समजा ए नावाची जात असेल भारतात आणि बी नावाची जात असेल भारतात, आणि या ए या जातीमध्ये श्रीमंत आणि गरीब दोन्ही असतील, अशा अनेक जाती आहेत भारतात, तुम्हाला माहिती आहेत, महाराष्ट्रातही आहेत, आणि बी जातीमध्ये पण गरीब आणि श्रीमंत असतील, तर काय होतं, ए आणि बी ह्या एकमेकांविरुद्ध साधारणतः ताणात जात नाहीत किंवा डिव्हिजनमध्ये जात नाहीत, कारण दोन्ही आहेत. तिथे त्या एकमेकांच्या विरुद्ध जाण्याचा काय आपण म्हणतो संधी कमी असते. का? कारण की तिथे क्रॉस कटिंग आहे. क्रॉस कटिंग आहे, ओव्हरलॅपिंग नाही. एक जात नावाची आयडेंटिटी श्रीमंत आणि गरीब दोघांशी जोडलेली आहे, ही पण बी जात नावाची आयडेंटिटी गरीब आणि श्रीमंत दोघांशी जोडलेली आहे. इकडच्या एक्स आणि वाय सारखं होत नाही की एक्स म्हणलं की श्रीमंतच आणि वाय म्हटलं की गरीब. हे झालं ओव्हरलॅपिंग, हे झालं क्रॉस कटिंग ऑफ सोशल डिफरन्सेस. लक्षात येत आहे. मग त्यांनी नेदरलँडचं उदाहरण दिलं की कशा पद्धतीने कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट दोन्ही श्रीमंत गरीब असल्यामुळे तिथे वाद त्यांचे होत नाहीत. आणि दुसरं नॉर्दर्न आयर्लंड, एक उदाहरण जे दिले, नॉर्दर्न आयर्लंड जो काही आहे, जो युकेचा भाग, तर त्या नॉर्दर्न आयर्लंडमध्ये क्लास आणि रिलिजन, तिथेही कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट आहेत, परंतु तिथले कॅथोलिक जे आहेत ते कायम गरीब आहेत आणि प्रोटेस्टंट जे आहेत ते कायम श्रीमंत आहेत. म्हणून तिथे कॅथोलिक वर्सेस प्रोटेस्टंट हे अशा पद्धतीचं
कायम संघर्ष बघायला मिळतो. म्हणजे नॉर्दर्न आयर्लंडमध्ये ओव्हरलॅपिंग दिसतं आणि नेदरलँडमध्ये तुम्हाला क्रॉस कटिंग दिसतं. त्या दोघांचे मॅप जे आहेत ते तिथे मी टाकलेले आहेत. इफ सोशल डिफरन्सेस क्रॉस कट वन अनदर, जे मी आत्ता बोललो, इट इज डिफिकल्ट टू पिट वन ग्रुप अगेन्स्ट अदर. इट मीन्स दॅट ग्रुप्स दॅट शेअर अ कॉमन इंटरेस्ट ऑन वन इश्यू आर लाईकली टू बी डिफरंट साइड्स ऑन डिफरंट इश्यू. दोन्ही भूभाग ख्रिश्चन आहेत आणि तेच सगळं मी लिहिलेलं आहे. पुढचा मुद्दा येतो ओव्हरलॅपिंग सोशल डिफरन्सेस क्रिएट पॉसिबिलिटीज ऑफ डीप सोशल डिव्हिजन अँड टेन्शन. ओव्हरलॅपिंग सोशल डिफरन्सेस म्हणजे हे श्रीमंत असणं आणि गरीब होणं. ओव्हरलॅपिंग सोशल डिफरन्सेस क्रिएट पॉसिबिलिटीज ऑफ डीप सोशल डिव्हिजन्स अँड टेन्शन्स. कारण एका जातीला कायम काहीतरी मिळतच आहे, दुसऱ्या जातीला काही मिळतच नाही आहे. एका जातीकडे सगळे अधिकार आहेत, दुसऱ्या जातीला काही नाहीच आहे. हे अशा पद्धतीने ओव्हरलॅप झाल्यामुळे, म्हणजे जातीचं ओव्हरलॅपिंग गरिबी श्रीमंतीशी झाल्यामुळे तिथे तणाव वाढायला लागतो. क्रॉस कटिंग सोशल डिफरन्सेस म्हणजे हे मिक्स आर इझियर टू अकोमोडेट. इथे इझी होतं, त्यांना अकोमोडेट करून घेणं किंवा सामावून घेणं इझी होतं. पुढे सोशल डिव्हिजन्स ऑफ वन काइंड ऑर अनदर एक्झिस्ट इन द मोस्ट कंट्रीज. मी सुरुवातीलाच जे म्हटलो की अशा पद्धतीचे सोशल डिव्हिजन हे जगातल्या सगळ्या देशांमध्ये असतात. इट डज नॉट मॅटर वेदर कंट्री इज बिग ऑर स्मॉल. देश लहान आहे म्हणजे तिथे सोशल डिव्हिजन नसतात असं काही नाही. ओव्हरलॅपिंग तिथेही झालेलं असतं. होमोजिनियस सोसायटी आणि मायग्रंट, जसं त्यांनी एक उदाहरण दिलं की होमोजिनियस म्हणजे काय, सोसायटी दॅट हॅज सिमिलर काइंड्स ऑफ पीपल इस्पेशली वेअर देअर आर नो सिग्निफिकंट एथनिक डिफरन्सेस. असे काही देश होते जे पूर्वी बऱ्यापैकी होमोजिनियस होते, पण आता ते राहिलेले नाहीत कारण तिथे मायग्रंट विस्थापित किंवा स्थलांतरित आलेले आहेत. एनीबडी हू शिफ्ट्स फ्रॉम वन रिजन ऑर कंट्री टू अनदर रिजन विदिन अ कंट्री ऑर टू अनदर कंट्री युजली फॉर वर्क ऑर अदर इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज, त्याला काय म्हटलं जातं, मायग्रंट किंवा स्थलांतरित. तिसरा मुद्दा जो येतो पॉलिटिक्स ऑफ सोशल डिव्हिजन्स. मग आता अशा पद्धतीने सोशल डिफरन्सेसचं ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर सोशल डिव्हिजन तयार होतं. मग आता डिव्हिजन तयार झाल्यानंतर त्याचं पॉलिटिक्सही होणार. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे जे जातीपातींचं राजकारण होतं महाराष्ट्रामध्ये किंवा एकंदरीत भारतामध्ये, तर ते सोशल डिव्हिजनला धरून राजकारण होणारच. कारण अल्टिमेटली राजकारण हा काय आहे, सत्तेचा खेळ आहे. इट इज द गेम ऑफ पॉवर. गेम ऑफ पॉवर. इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये प्रत्येकाला जर जिंकायचंच आहे तर मग सोशल डिव्हिजनचं पॉलिटिक्स होणार. मग आणि ते पॉलिटिक्स कसं होतं याविषयीची चर्चा या टॉपिकमध्ये केली आहे. डिफरंट पॉसिबिलिटीज. मग आता हे पॉलिटिक्स कसं येऊ शकतं त्याच्या अनेक शक्यता आहे. डिपेंड्स ऑन आउटकम्स. मग त्या पॉलिटिक्समधनं कदाचित रक्तरंजित इतिहास निर्माण होऊ शकतो. त्या पॉलिटिक्समधून दंगली होऊ शकतात. त्या पॉलिटिक्समधून तणाव होऊ शकतो. किंवा ते पॉलिटिक्स जर बेल्जियमसारखं झालं तर सगळेजण शांततेत नांदू शकतात. लक्षात येते आत्ता महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जर तुम्ही आंदोलनं बघत असाल, जे पेपरमध्ये येत आहेत रोज आंदोलनं, एक मराठा आरक्षणाची मागणी, मराठा आरक्षणाच्या मागणीचं एक आंदोलन आपल्याकडे काही काळापासून चालू आहे आणि त्याला जोडून आता त्याच्याशी इतर समुदाय जोडणं, म्हणजे ओबीसी मधील इतर काही समुदाय जोडले गेलेले आहेत. तर हे काय आहे, हे एक प्रकारचं डिव्हिजन आहे. आता ह्या डिव्हिजनला धरून काही एक प्रकारचं बघा तुम्ही वेगवेगळे राजकीय पक्ष त्याच्यात उडी घेतात, तर राजकारण होतं आहे. मग आता हे पॉलिटिक्स कसं पुढे जाईल, काय होईल, या डिव्हिजनचं हे पॉलिटिक्स कसं केलं जातं हे आपण सगळेजण उघड्या नजरेनं, उघड्या डोळ्यानं, उघड्या कानांनी बघतो, ऐकतो आहोत. त्याच्यावरून लक्षात येतं की हे पॉलिटिक्स कसं केलं जातं. जर ते पॉलिटिक्स चांगलं केलं गेलं, चांगल्या हेतूनं केलं गेलं, सगळ्यांना अकोमोडेट करण्याच्या हेतूनं केलं गेलं तर त्याच्यातनं चांगला आउटकम निघतो. अन्यथा त्याच्यातनं काय होतं, सामाजिक तणाव जो काही आहे तो तयार होतो. रेंज ऑफ आउटकम्स. मग आता ह्याच्यामधून येणारा जो निर्णय याची खूप मोठी रेंज असू शकते. जसं की नॉर्दर्न आयर्लंडमध्ये काय झालं, प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथोलिक, जे कॅथोलिक कायम गरीब राहिले आणि प्रोटेस्टंट हे कायम श्रीमंत राहिले, त्याच्यामध्ये पॉलिटिक्स करताना काय झालं की प्रोटेस्टंटांच्या संदर्भात वेगळा पक्ष तयार झाला, युनियनिस्ट, जे की म्हणत होते आम्हाला युकेमध्येच राहायचं, आणि कॅथोलिक जे गरीब आहेत त्यांना सपोर्ट करणारा नॅशनलिस्ट ज्या पार्टी आहेत त्यांनी म्हटलं आम्हाला युकेपासून फुटून जाऊन स्वतःचं रिपब्लिक ऑफ आयर्लंड तयार करायचं. याच्यातनं अनेक वर्ष हत्याकांड झाली, रक्त सांडलं, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे शस्त्रास्त्र वापरली गेली आणि फायनली 1998 एक प्रकारच्या पीस सेटलमेंटवरती आले. पण हा कशाचा परिणाम आहे, याचं पॉलिटिक्स नॉर्दर्न आयर्लंडमध्ये कसं झालं याचा.
आणि युगोस्लाविया नावाचा देश पण आहे, जिथे पण अशा प्रकारच्या एथनिक डिफरन्सेस किंवा एथनिक डिव्हिजनमुळे त्या देशाचे 6 तुकडेच झाले. युगोस्लावियाचं आपण कोसोवा प्रांताचं उदाहरण मागे एका चॅप्टरमध्ये पाहिलेलं होतं. तर त्याचे 6 तुकडेच झाले त्या देशाचे. तुम्ही पॉलिटिक्स कसं करता याच्यावर ते डिपेंडंट आहे. मग आता कोणकोणते डिटर्मिनंट्स आहेत, असे कोणते मुद्दे आहेत ज्याच्यातून ह्या सोशल डिव्हिजनच्या पॉलिटिक्सचा रिझल्ट आउटकम चांगला निघेल की वाईट निघेल हे ठरवलं जातं. असे 3 मुद्दे आहेत, 3 डिटर्मिनंट्स. या 3 मुद्द्यांच्या अवतीभोवती या सोशल डिव्हिजनच्या पॉलिटिक्सचा आउटकम किंवा ज्याला आपण म्हणतो त्यातनं काय हाताशी येतं ते ठरतं. कुठले 3 डिटर्मिनंट्स आहेत ते? 3 फॅक्टर्स इन डिसाइडिंग ऑफ आउटकम ऑफ पॉलिटिक्स ऑफ सोशल डिव्हिजन्स. पहिला, हाऊ पीपल परसिव्ह देअर आयडेंटिटीज. हाऊ पीपल परसिव्ह देअर आयडेंटिटीज. लोक स्वतःची जी अस्मिता आहे तिच्याकडे कसं पाहतात. म्हणजे मी जर असं म्हटलं, मगाशी मी माझ्या वेगवेगळ्या आयडेंटिटी सांगितल्या की मी महाराष्ट्रीयन आहे, मी मराठी आहे, मी हिंदू आहे, मी XYZ जातीचा आहे, मी फलाना फलाना आहे. म्हणजे काय, मी जर माझ्या कोणत्याही एका आयडेंटिटीबाबत कट्टर राहिलो, हाऊ आय परसिव्ह माय आयडेंटिटी, मी जर माझ्या मराठी असण्याबद्दल कट्टर झालो, मी जर माझ्या विशिष्ट जातीचा असण्याबद्दल कट्टर झालो, मी जर माझ्या भूमीविषयी कट्टर झालो आणि त्याच्या तुलनेनं मी जर इतर कोणत्याही आयडेंटिटीविषयी, इतर कोणत्याही अस्मितेविषयी, म्हणजे माझ्या भारतीयत्वाविषयी, माझ्या इतर कुठल्याही अस्मितेविषयी जर कन्सर्न राहिलो नाही, मी जर असं म्हटलं की मी मराठी आहे आणि बस मी आता फक्त मराठी म्हणूनच माझी अस्मिता बघणार, भारतीयत्व वगैरे इत्यादीशी मला काही कर्तव्य नाही, किंवा मी जी काय XYZ जातीचा आहे त्याच्याविषयीच मी कट्टर राहणार, इतर कुठल्याही जाती समूहाविषयी मी काही संवेदना ठेवणार नाही. अशा पद्धतीनं जर मी माझी आयडेंटिटी परसिव्ह केली तर मात्र या प्रकारचं जे पॉलिटिक्स आहे, पॉलिटिक्स ऑफ सोशल डिव्हिजन, त्याचा आउटकम काय येणार आहे? त्याचा आउटकम हे काहीतरी प्रॉब्लेमॅटिकच असणार आहे. परंतु त्याच्या उलट जर मी माझी आयडेंटिटी एका आयडेंटिटीपेक्षा, एका अस्मितेशिवाय मल्टिपल आयडेंटिटीशी जोडून घेतली, मी म्हटलं की नाही मी मराठी आहे परंतु त्याचबरोबर मी भारतीयही आहे, मी हिंदू आहे त्याचबरोबर मी भारतीयही आहे, मी या जातीचा आहे त्याचबरोबर मी भारतीयही आहे, असं जर मी म्हटलं तर त्यावेळेला मी समाजामध्ये दुही निर्माण करणार नाही, ताण निर्माण करणार नाही आणि त्याच्यातून या सोशल डिव्हिजनचं जे पॉलिटिक्स आहे त्याचा जो आउटकम आहे तो चांगला येईल. अन्यथा मी जर माझ्या एका विशिष्ट आयडेंटिटीबाबत कट्टर राहिलो तर मात्र टेन्शन निर्माण होईल, हिंसाचार होऊ शकतो, समाजामध्ये दुही जी काही आहे ती निर्माण होऊ शकते. हे लक्षात ठेवा. हा झाला तुमचा पहिला डिटर्मिनंट फॉर आउटकम ऑफ पॉलिटिक्स ऑफ सोशल डिव्हिजन्स. लक्षात येत आहे? पुढचा मुद्दा, पुढचं याच्यातलं डिटर्मिनंट काय आहे? हाऊ पीपल, तेच लिहिलंय तिकडे, एकच आयडेंटिटी कट्टर असेल तर परिस्थिती कठीण, या उलट मल्टिपल असेल तर सोपं. हाऊ पॉलिटिकल लीडर्स रेज द डिमांड्स ऑफ एनी कम्युनिटी. हाऊ पॉलिटिकल लीडर्स रेज द डिमांड्स ऑफ एनी कम्युनिटी. पहिलं तर व्यक्तीचं झालं, पहिलं तर समाजातल्या लोकांचं झालं की ते त्यांची आयडेंटिटी कशी मांडतायत. सेकंड जर पाहिलं तर राजकीय जे नेते मंडळी आहेत ते पॉलिटिक्स करतच असतात. पॉलिटिक्स करणं ही काही वाईट गोष्ट नाही आहे. राजकारण करणं, इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये मत मागण्याकरता, लोकांच्या प्रश्नांना पुढे घेऊन जाणं, विशिष्ट समुदायाच्या लोकांच्या मागण्यांकरता झटणं, ॲसर्ट करणं, लढणं, हे काही चुकीचं नाही आहे. परंतु अशा प्रकारे पॉलिटिकल डिमांड्स एखाद्या विशिष्ट कम्युनिटीसाठी करत असताना ते कुठल्या मार्गानं त्या मागण्या किंवा त्यांच्या डिमांड जे आहेत ते रेज करत आहेत हे बघायला पाहिजे. त्यांनी केलेल्या डिमांड या कॉन्स्टिट्यूशनल दायऱ्यात आहेत का, कॉन्स्टिट्यूशनच्या कक्षेत आहेत का, हे महत्त्वाचं ठरतं. त्याच्यावरूनही समाजामध्ये मग दुही निर्माण होईल का, त्याच्यावरूनही मग समाजामध्ये शांतता निर्माण होईल का, हे ठरलं जातं आणि त्याचा आउटकम जे आहे ते त्याच्यावरती डिपेंड करतं. म्हणजे व्यक्तीनं स्वतःची आयडेंटिटी कशी मांडावी हा तर एक भाग येतोच,
त्यानं किती कट्टर असावं, त्यानं किती प्रकारच्या आयडेंटिटीशी जोडून घ्यावं हा भाग येतो, परंतु त्या समूहाचं लिडरशिप करणारे जे पॉलिटिशियन्स आहेत, जे राजकारणी आहेत, ते त्यांच्या डिमांड्स कशा पद्धतीने रेज करतायत, ते व्हायलंटली करतायत का, ते रास्ता रोको करतायत का, ते केऑस माजवतायत का, ते हिंसा करतायत का, ते जाळपोळ करतायत का, ते गाड्या जाळतायत का, हे जर आपण पाहिलं तर त्या मार्गावरनं त्या आउटकम जे आहे त्याचं फेट जे काही आहे ते डिसाईड होत असतं. आणि तिसरा डिटर्मिनंट जो काही आहे हाऊ गव्हर्नमेंट रिॲक्ट्स टू डिमांड्स ऑफ डिफरंट ग्रुप्स. एक झालं की जनतेची आयडेंटिटी कशी आहे, दुसरं राजकारणी त्या आयडेंटिटीला किंवा त्यांच्या डिमांड्सला कशा पद्धतीनं रेज करतायत, आणि तिसरं शासन या प्रकारच्या मागण्यांना किंवा या प्रकारच्या डिमांड्सला डिफरंट ग्रुप्सच्या कशा पद्धतीने रिॲक्ट करतंय, पॉवर शेअरिंग ते करतंय की नाही. ते बेल्जियमसारखं पॉवर शेअरिंग करतंय की ते श्रीलंकेमध्ये केलेल्या मेजॉरिटेरियनिझमसारखं तिथलं वातावरण जे आहे ते चिघळवतंय, हेही महत्त्वाचं ठरतं. महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे की आत्ता जर तुम्ही बघितलं काही काळापासून की मराठा समाजाचं आरक्षणाचं समजा एक मागणी आहे, त्याला जोडून आता ओबीसींच्या संदर्भात काही एक मागणी येते, शेड्यूल ट्राईबच्या संदर्भात काही ना काही मागणी येते. तर आता तुम्हाला हे पिक्चर नेमकं क्लिअर होईल की महाराष्ट्रामध्ये किंवा किंबहुना या देशामध्ये कसं चाललंय, हाऊ गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्डिंग, हाऊ द लिडरशिप इज रेजिंग डिमांड्स, आणि हाऊ पीपल आर काय आपण म्हणूया अटॅचिंग देमसेल्स विथ द आयडेंटिटी. की जे लोक विशिष्ट समूहाच्या मागण्या घेऊन येत आहेत ते स्वतःची आयडेंटिटी किती कट्टर पद्धतीने विशिष्ट समूहाशी जोडत आहेत. केवळ मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी मी बोलत नाहीये, सर्व समूहांचं काही ना काही चालूच असतं. तर त्या आयडेंटिटीचे लोक कशा पद्धतीने तिथं ते स्वतःला जोडून घेत आहेत, त्यांच्या डिमांड ज्या आहेत त्या किती कॉन्स्टिट्युशनली त्या दायऱ्यामध्ये येत आहेत, आणि शासन याला कसं रिॲक्ट करते, शासन याच्याकडे कसं बघतंय, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे. एकंदरीत जे काही सगळं राजकारण चाललेलं आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर ह्या चॅप्टरचा खूप मोठा आधार आपल्याला मिळतो. की जर याच्यातनं काही केओटिक परिस्थिती निर्माण झाली, लॉ अँड ऑर्डरचा क्रायसिस निर्माण झाला, किंवा हे जर शांततेनं सुटलं, तर तो रोल जो आहे तो तिघांचा असेल. पहिल्यांदा मागणी करणाऱ्या समूहाचा, की कशा पद्धतीनं तुम्ही आयडेंटिटी म्हणून जोडून घेताय, ज्या समूहाच्या लिडरशिपकडनं काही मागणी होतीये ते कॉन्स्टिट्युशनल मार्गानं काही ते मागत आहेत का, आणि शासन याच्याकडे कसं बघतं. मग ते कुठलंही शासन असो, करंट शासन असायला पाहिजे असं नाही की ते शासन अकोमोडेट सर्वांना करून घेण्याचा प्रयत्न करतंय, की त्या अकोमोडेशनच्या ऐवजी समाजामध्ये दुहीचा वापर करून, समाजात चाललेल्या दुहीचा वापर करून इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये त्याचा फायदा करून घेते. तर ह्याच्यातनं कशी आउटकम येणार आहे, काय प्रकारचं या सोशल डिव्हिजनमधनं आउटकम येणार आहे, ते हे 3 डिटर्मिनंट्स म्हणजे सरकार, लीडरशिप आणि जनता एका अर्थानं ठरवत असते. हा भाग महत्त्वाचा. आणखी पुढचा मुद्दा येतो, द असर्शन ऑफ सोशल डायव्हर्सिटीज इन अ कंट्री नीड नॉट टू बी सीन ॲज अ सोर्स ऑफ डेंजर. सगळ्यात महत्त्वाचं, वेगवेगळ्या समूहांनी, डायव्हर्सिटीजनी, विविधता असणाऱ्या गटांनी स्वतःच्या न्याय्य मागण्यांसाठी असर्ट करणं, आवाज उठवणं, हे इन इट सेल्फ डेंजर आहे का, तर नाही. कारण समाज म्हणून जर आपल्याला राहायचं असेल, जर आपण वेगवेगळ्या गटांचे लोक असू, तर प्रत्येक गटाला स्वतःच्या मागण्यांकरता असर्ट करण्याचा, आवाज उठवण्याचा हक्क आहे का, तर नक्की आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण म्हटलं मराठा समाजाचं आंदोलन आहे, ओबीसी मधल्या काही जातींचं आंदोलन आहे, आदिवासींमधल्या काही जातींचं आंदोलन आहे, तर त्या प्रत्येक गटाला मागणी करण्याचा, आवाज उठवण्याचा हक्क आहे का, तर नक्कीच आहे. तो आवाज उठवणं हे इन इटसेल्फ डेंजर आहे का, तर नाही. ते नॉर्मल आहे. प्रत्येक समूहानं स्वतःच्या मागण्यांकरता असर्ट करणं हे डेंजर नाही. डेंजर काय आहे, हाऊ यू हँडल इट, तुम्ही त्याला हँडल कसं करता त्याच्यामध्ये ते डेंजर आहे की नाही हे ठरेल. असर्शन हे इन इट सेल्फ सोर्स ऑफ डेंजर नाही. पॉलिटिकल एक्सप्रेशन ऑफ सोशल डिव्हिजन, सामाजिक ही जी काही सगळी विभागणी आहे त्याचं जे राजकीय अभिव्यक्ती आहे त्यांच्यासाठीचा आवाज उठवणं आहे. मग ते तुमच्या लेजिस्लेचरमध्ये उठवणं असेल, सरकारमध्ये उठवणं असेल, रस्त्यावरती उठवणं असेल, उपोषणांमध्ये उठवणं असेल, वगैरे वगैरे, हे जे पॉलिटिकल एक्सप्रेशन आहे हे नॉर्मल आहे आणि इट कॅन बी हेल्दी.
हे नॉर्मल आहे आणि ते हेल्दी असू शकतं, पण पुन्हा ते 3 डिटर्मिनंट्स त्याच्यामध्ये महत्त्वाचे रोल प्ले करतात. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड या सगळ्यांमध्ये गरजेचा आहे, तो असायला हवा. आणि हे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा असेल, जर या सगळ्यांना अकोमोडेट करून घ्यायचं असेल, तर डेमोक्रेसी इज द बेस्ट वे टू अकोमोडेट डायव्हर्सिटी. या सगळ्याकरता आवश्यक जी असते ती म्हणजे डेमोक्रेसी. त्याचीच चर्चा आपण गेल्या काही लेक्चर्सपासनं करतो आहोत की या प्रकारच्या सोशल डायव्हर्सिटीशी डील करायचं असेल तर डेमोक्रेसी हा बेस्टेस्ट पर्याय आपल्याला तिथं मिळतो. तर या चॅप्टरमध्ये आपण सोशल डिफरन्सेस पाहिले, सोशल डिफरन्सेसचं सोशल डिव्हिजनमध्ये रूपांतर कधी होतं ते पाहिलं, ओव्हरलॅपिंग ऑफ सोशल डिफरन्सेस पाहिले आणि दुसरं ज्याला आपण म्हणतो क्रॉस कटिंग ऑफ सोशल डिफरन्सेस पाहिले आणि त्याच्यातनं सोशल डिव्हिजन कसं होत नाही हे बघितलं, ओव्हरलॅपिंगमधून कसं होतं हे पाहिलं आणि या सगळ्या सोशल डिव्हिजनचं जे पॉलिटिक्स आहे ते चांगलं होईल की वाईट होईल, त्याची परिणती, त्याची निष्पत्ती कुठल्या 3 डिटर्मिनंटवर असते तेही आपण पाहिलं. इथं या चॅप्टरची चर्चा संपते. धन्यवाद.